जय शिवराय सर्वांना। मी सांगू इच्छितो की आम्ही सर्वजण जे आहोत ते सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य व्यक्ती आणि सर्वसामान्य शेतकरी आहोत आणि शेतीसाठी काय लागतं आणि शेतीसाठी काय मेहनत घ्यावी लागते हे आम्हा सर्वांना माहिती आहे। जे घाटमाथ्यावर ऊसाची शेती करतात तसे आमच्याकडे इथं मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे इथं रेडे बैल यांच्या वतीने तर शेती केली जाते। आधुनिक तंत्रज्ञानानुसार ट्रॅक्टरही वापरला जातो, पण तो ट्रॅक्टर खरेदी करायचा असला ना तर आज बँकांमध्ये गेल्यावर इथं बँकवाले प्रत्यक्ष सांगतात की तुमच्याजवळ जर गव्हर्नमेंट जर अधिकारी कोण असेल तर तो जामीन म्हणून घेऊन या। हे शेतकऱ्याला शक्य नाही। एखादी जोडी जर म्हातारी झाली असेल, बैल जोडी म्हणा रेड्याची जोडी म्हणा, तर तो शेतकरी कोणाजवळ विकू शकतो, तो कोणत्या प्रोसिजरने विकू शकतो हे अजून ठरलेलं नाही। जर तो दुसऱ्याला विकायला गेला तर हे बजरंग दलवाले आडवे येतात आणि ते विचारतात हे कोणाचं आहे, हे कुठून आणलंयस आणि हे कोणाला विकतोस। म्हणजे आजकाल ज्या शेतीत त्या शेतकऱ्याचं सातबाऱ्यावर नाव आहे आणि ग्रामपंचायत त्याला दाखला देतोय की सदरचा हा शेतकरी इथला रहिवासी असून याच्या गोठ्यामध्ये ही जनावरे आहेत आणि ही जनावरे म्हातारी झाली आहेत, त्याला दुसरी खरेदी करावायची आहे, त्याच्यासाठी तो विकत आहे, विक्रीसाठी तो हे करत आहे। तरी पण हे बजरंग दलवाले त्या पत्राला कोणती किंमत न देता ते त्याला अमानुष मारहाण करतात। आज जी घटना झाली ती आंबेगावातील जानू फाले याच्या बाबतीत ही घटना झालेली आहे। सदरची घटना आंबोली नानापानी इथे ही घटना झालेली आहे। त्याला बेधाम मारहाण झालेली आहे। अक्षरशः त्याला लाकडी तोंडक्याने आणि तिथं असलेल्या लाकडी वेलीने त्याला मारहाण झाली। तो बेशुद्ध पडला। तिथून जाणाऱ्या गाडीतनं कांदे काढले आणि त्याला शुद्धीवर आणलंय। मी सांगू इच्छितो बजरंग दलाचे गोहत्या करणे महापाप आहे, त्याच्यात दोषच नाही। तुम्ही गोहत्येचं जे कोण गोहत्या करेल ना त्याला शासन करा, पण सर्वसामान्य शेतकऱ्याचं काय आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला हात लावायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आणि कोणत्या प्रकारे दिला? तुमच्याकडे आय कार्ड आहे का? तुम्ही शासन मान्य आहात का? कोणत्या तुम्ही एवढी जनावरं पकडली त्या जनावरांचा हिशोब तुमच्याकडे आहे का? तुम्ही प्रत्येक जनावर ज्याच्याकडनं पकडता त्यांच्याकडनं 200 रुपये तुम्ही खाद्यासाठी घेतात, त्यांचा हिशोब आहे का तुमच्याकडे? जनावरांचं शेण आहे त्याचा हिशोब आहे का तुमच्याकडे? जनावरांची दूध विक्री होते त्यांचा हिशोब आहे का तुमच्याकडे? जनावरं कोणत्या परिस्थितीत आहे, कोणत्या गोशाळेत ठेवली आहेत, कोणत्या शासनमान्य गोशाळेत ठेवलीत? आज जो कमेंटवर जो तुझा कृष्णा, मी तुला प्रत्यक्ष नावानिशी आणि मी तुला ओळखतोय, जो तू कमेंट केलीस आमच्या गावातील एका व्यक्तीला की तू सावंतवाडी दे, मी तुला दाखवतो। तुझ्या हिशोबाप्रमाणे आमचा अर्धा गाव आज सावंतवाडीत आलाय। आज आंबेगाव येईल, उद्या कुणकेरी येईल, परवा कोलगाव येईल, माडखोल येईल, हळूहळू तालुका तुझ्या घराकडे जमा होईल। एवढं लक्षात ठेव। सामान्य शेतकऱ्याचा जे तू मारहाण केलीस त्याची हळ तुला सोसणार नाहीये। त्याला जवळजवळ 6 ते 5 वर्षाची एक पोरगी आहे, लक्षात ठेव। त्याच्या बायकोला फीड येते आणि काल तुझ्या या प्रकरणामुळे त्यांनी गळफास लावण्याचा मोठा प्रयत्न केला। रात्री 1:30 वाजता त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलंय, लक्षात ठेव तू। पोलिसांनी त्याच्यावर उपचार केलाय। जर त्याचं काय बरं वाईट झालं असेल तर ह्याला पुरेपूर तू जबाबदार राहशील। मी एवढंच सांगू इच्छितो सर्व शेतकऱ्यांच्या वतीने की शेतकऱ्यांना नाहक त्रास तू देऊ नकोस।